आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि गुरुजनवर, सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज 8 मार्च या विशेष दिनानिमित्त मी माझे काही विचार आपल्यासमोर मांडत आहे. जेव्हा आपण महिलांच्या प्रगतीचा विचार करतो तेव्हा लक्षात येते की आजची स्त्री ही खऱ्या अर्थाने स्वतःच्या हिमतीवर उभी आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा आजच्या महिलांनी अत्यंत सक्षमपणे पुढे नेला. पूर्वी फक्त घर सांभाळणारी आणि आज घराचा उंबरठा ओलांडून जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. आज आपण पाहतो की कोणत्याही क्षेत्रात महिलांसाठी अशक्य राहिलेले नाही. अगदी देशाच्या संरक्षणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रासाठी महिलांनी आपली मोहोर उमटवली आहे. आकाशात लढाऊ विमानापासून समुद्रात पाणबुडीमध्येही आपल्या महिलांनी सशक्तपणे त्यांच्या कामाची जबाबदारी घेतली आहे. पण मित्रांनो, केवळ आजच्या एका दिवसापुरतेच हा आपण दिवस साजरा करू नये, तर प्रत्येक दिवस हा प्रत्येक स्त्रीसाठी सुरक्षित असला पाहिजे असे मला वाटते. आणि येथे बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद.